हार्दिक स्वागत आहे। हॅलो, अतिशय जबरदस्त ही स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत। फरगा टेनिस क्रिकेट असोसिएशनमधील नामांकित स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा नामोल्लेख सातत्याने होत असतो आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस आज पाहणार आहोत आपण। आज सेमीफायनल, मेगा फायनल, कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल, कोणता संघ चॅम्पियनपद पटकावेल, या सर्व गोष्टीचा रिझल्ट आपल्याला सायंकाळी ठीक 5 वाजता पाहायला मिळणार आहे। तर आजच्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात करण्या अगोदर मी या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। वेताळ स्पोर्ट दलेपाडा विपक्ष जय हनुमान दिनकरपाडा आजच्या दिवसातील ही पहिली लढत असेल। तर मी दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतो की आपण स्वर्गीय गीताबाई सखाराम पाटील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आणि मी विनंती करतोय आदेश तरणे आपल्याला की आपण सुद्धा आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे, कारण आपल्या शुभ हस्ते आपण या पहिल्या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहे। आतापर्यंत 3 दिवसांचा खेळ आपण पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सर्व संघाच्या माध्यमातून आपण खेळ पाहिलेला आहे। 3 दिवसांमध्ये 3 संघांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे। पहिल्या दिवसाचा खेळ पाहिला तर विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या नावावरती राहिला। दुसरा दिवसाचा खेळ पाहिला तर जय गणेश वाफाले ब संघाच्या नावावरती तो दिवस राहिला। आणि कालचा दिवस आपण पाहिला तर आई गावदेवी वडवली ए संघाने काय जबरदस्त खेळ दाखवत असताना प्रियांश 11 अकलोली या संघावरती मात करून त्याने 3 टॉपमध्ये प्रवेश केला। आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल। चला, या नाणेफेकीसाठी दिनकरपाडा विपक्ष वेताल दलेपाडा। या महाराज आदेश तरणे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे मात्र संपन्न करणार आहोत। आणि सातत्याने या स्पर्धेचा आपण विचार केला तर त्यांची सुद्धा मात्र अपार मेहनत आपण पाहत असतो। नेहमीच कोचिंगची भूमिका ते सुद्धा पार पडत असतात। दोन्ही टीमचे संघनायक आलेले आहेत, दोघांचं हार्दिक स्वागत। प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना असेल आणि आपण दोघांमध्ये हा टॉस करतोय, हेड किंवा टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे। आणि कॉल देतील जय हनुमान दिनकरपाडा संघाचे संघनायक। टेल, हेड, यस, जशी मागणी तसा पुरवठा आपण टॉस विनिंग संघनायकाला तेजेश धनगर स्पॉन्सर बाय कोल्ड्रिंक्स आहे ते आपण इथे वितरित करतोय। पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुण्याच्या जाऊन व्यासपीठाकडे जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे। टॉस जिंकलाय, मॉर्निंग सेशन आहे, कुठल्या प्रकारचा ड्यू फॅक्टर नाही आहे। किती महत्त्वाचा होता नाणं तुमच्या संघासाठी? खूप महत्त्वाचा असा डिसिजन भेटला पाहिजे होता आम्हाला, तोच फिल्डिंगचा निर्णय घेऊ आम्ही। प्रतिस्पर्धी संघासमोर या सत्रामध्ये कधी तुम्ही खेळलेले आहात? नाही खेळलेलं नाही आहे, पण दलेपाडा संघ चांगला आहे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही। मग त्याला 4 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि या स्पर्धेबद्दल एक्झॅक्टली काय तुमचं मत आहे? खूप कमीत कमी धावावर थांबवण्याचा प्रयत्न करू। गोलंदाजी आमची चांगली आहे, ऑर्गनायझेशन अतिशय चांगलं आहे आणि अक्षयनी आम्हाला खेळासाठी आमंत्रण केलं त्याबद्दल त्याचे धन्यवाद आणि थँक्यू त्यासाठी। जरूर दिनकरपाडा संघ जर पाहिलं तर पीटीसीमध्ये कमीत कमी स्पर्धा खेळतोय, परंतु असा कुठला चेहरा तुमच्या संघामध्ये आहे की तो खेळाडू या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवेल?
विनोद, भावेश, जय आणि समीर यांच्याकडून जास्ती बॅटिंगची अपेक्षा असणार आणि भावेश झाला, रोशन आणि अनिकेत यांच्याकडून बॉलिंग परफॉर्मन्स चांगला होईल अशी अपेक्षा आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? विकेट किपर प्लस बॅटिंग. जरूर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. वेतलपाडा संघानं जरूर भरपूर वर्षानंतर या सत्रामध्ये वांद्रेच्या स्पर्धेमध्ये या रनरअपची ट्रॉफी उचलली होती. तिथून तुमच्या खेळामध्ये भरपूर मी बदल पाहतोय, परंतु ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे? नक्कीच ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. बॅटिंग करायची आहे, किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, कारण या खेळपट्टीत धावा होत आहेत. अंदाज म्हणजे 40+ तरी आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. जो संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतो तोच संघ आहे की काही संघामध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? नाही, संघामध्ये खूप सारे चेंजेस आहेत. मग आपलं मत काय या स्पर्धेबद्दल? आयोजन नियोजन खूपच सुंदर आहे आणि अक्षय होणे आम्हाला खेळाची चान्स दिली त्यांच्याबद्दल त्यांचे आभारी आहे. जरूर, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट बोथ टीम. तर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न केली. टॉस जिंकला जय हनुमान दिनकरपाडा संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. आणि आता मात्र जाऊया आपण स्वर्गीय टॉस बॉक्समधून गीताबाई सखाराम पाटील टॉस बॉक्स पुन्हा कॉम बॉक्समध्ये जाऊया, जो आपण कॉम बॉक्समध्ये स्वर्गीय बाराम कुशा धनगर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. आपण त्वरित क्षेत्रक्षण सजवून घ्या. आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्समधील हा पहिला सामना आपण पाहत आहोत. आज मित्रांनो 11 मार्च आणि सध्या तरी आपण पाहू शकाल अदेजी तरणे हरिभक्त पारायण यांच्या माध्यमातून पाहू शकाल आपण पुष्पहार अर्पण करीत आहोत. गणपती बाप्पांचं वंदन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा यांच्या नावानं आपण ही स्पर्धा केली. त्यांची प्रतिमा आपल्या समोर आहे. स्वर्गीय रामशेठ पाटील आणि स्वर्गीय वैभवजी पाटील यांना सुद्धा आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहोत. मृत्यूसही न डरले मणी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीवशिर दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात दरुया शिव सिंह छावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आज
बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणे खेळ आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळेल याच आपण सर्व संघांच्या वतीनं अपेक्षा करूया. पहिल्या सामन्याचा जरूर आपण इथे नाणेफेकीत संपर्क केले. याच्यानंतर पुढील जो सामना असेल आई गावदेवी सापे ए विपक्ष सेरेगरपाडा. त्याच्यानंतर पाहू शकाल बी बॉईज अर्जुली विपक्ष अमरस्पोर्ट कासने. जयदुर्गा चिंबीपाडा संघ फाईट करेल बंटी स्पोर्ट कुकसे बोरी संघाच्या विरोधात आणि प्रियांश 11 भोरगाव संघ फाईट करेल श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या विरोधात. हे दृश्य पहा, अतिशय भव्य दिव्य ही ट्रॉफी आणि प्रत्येक संघाचं स्वप्न आहे की किमान आपण या स्पर्धेतून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जावं. आणि पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर ही तुम्ही सायकल पहा, मालिका वीरासाठी दिली जाणार आहे. स्पोर्ट्स सायकल आहे. अतिशय चांगल्या प्रमाणात गावदेवी स्पोर्ट्स सापे आणि वैभव फॅन टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन टावर फॅनसुद्धा दिले जाणार आहेत. तसे जर पाहिलं तर गरबीचे दिवस आलेले आहेत. तुम्ही बाप्पांना पाहू शकाल. त्यांचं नुकतंच काही क्षणापूर्वी आपण पूजन केलं. स्वर्गीय वैभवजी पाटील यांची तुम्ही प्रतिमा पाहू शकाल. स्वर्गीय रामशेठ पाटील यांची प्रतिमा पाहू शकाल. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा या सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्हाला आज आपण सायंकाळच्या सत्रामध्ये देणार आहोत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. प्रत्येकी 4 षटकांचा सामना दोन्ही टीमला विनंती करतोय की आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाला मात्र 2 धावांची पॅनल्टी असेल याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आणि हा पुकारा वारंवार तुम्हाला दिला जाणार नाही. आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे कारण आज आपल्याला एकूण 12 सामने कव्हर करायचे आहेत. 2 सेमीफायनल, एक वेगळ्या फायनल. आज एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायची आहे. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल, परंतु यापुढील जे सर्व जे सामने असतील ते प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील कारण आज आपल्याकडे वेल नाही आहे. चला सलामी जोडी पाहू शकाल वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाचे आपण पाहतो भावेश गवाळे आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर निशांत आहे. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश विथ भावेश असा हा बॅटल आपल्याला इथे पाहायला मिळेल. कडक ऊन सध्या आपण पाहतोय. पूर्णपणे सूर्यदेवता सुद्धा या स्पर्धेवरती प्रसन्न झालेला आहे आणि पंचाचा ग्रीन सिग्नल. पंच शकील कोटी सर आणि पंच गोकुळ पाटील सर सध्या आपण पाहतो या सामन्यासाठी ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि या गोलंदाज भावेश राऊंड द विकेट मारा करतोय भावेशच्या विरोधात. पहिला चेंडू पाहू शकाल लाईन थोडीशी चुकीची पाहायला लागली. डावा स्टिकचा चेंडू बाहेरून निघून गेला आणि त्याचवेळी आजची सुरुवात गोलंदाज भावेशने मात्र अतिरिक्त चेंडूने केली. आज एकूण लॉट्सचा विचार जर केला तर 10 संघांना आज संधी देण्यात आलेली आहे कारण आज अंतिम दिवस. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण 12-12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेले आहेत. हो बॅकपर्यंत जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉईंटला पाहिलं तर अतिशय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकाच हातामध्ये त्याने चेंडू पकडला आणि त्याच ॲक्शननं मात्र चेंडूला फेकी केली आणि अखेर आजच्या दिवसातील पहिली बॅटच्या स्वरूपात धाव निघाली. भावेश गवालेच्या बॅटमधून स्वतःचं त्याने खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पुढे जात असताना 2 या आकड्यावर. ऑन साईडला टर्न केला, फटका चांगला पाहायला म्हणतोय. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. निशांतच्या बॅटमधून येणारा हा आजच्या दिवसातील पहिला दमदार चौकार. प्रयत्न करतो निशांत. जबरदस्त मात्र त्यांनी जागा निवडली कारण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये 2 फिल्डर तैनात होते परंतु त्यांच्यामधून चेंडू मात्र बाहेर पाठवलं. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल दांडीगुल ट्रिपल उद्ध्वस्त केला. पहिला धक्का लागला टीम वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाला. निशांत बॅक टू द डगआउट.
फ्लॉविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आय थिंक लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने मात्र एक्झॅक्टली तरी टार्गेट केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही आहे. स्वतःवरती तो कंट्रोल ठेवू शकला नाही आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू बेलला ट्रिम करला आणि अखेर बेल मात्र त्याने उद्ध्वस्त केली आणि पहिला धक्का लागला टीम वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाला. 6 आकड्यावरती या पहिला धक्का. न्यू बॅटर एंटर होते तिसऱ्या क्रमांकावरती. छोटे आलाय, परंतु छोट्याला आता मात्र मोठी खेळी मात्र खेळावी लागेल. ड्राईव्ह चांगल्या प्रमाणे केला होता, परंतु वाडिश मुडॉनला मात्र फिल्डर तैनात होते. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, चांगली फेकी त्याच्याकडून पाहायला मिळाली. जबरदस्त वापसी गोलंदाज भावेशकडून पाहतोय, कारण पहिला चेंडू स्वेर हाताळल्यानंतर कंट्रोल फुल गोलंदाजी त्याची सध्या आपण पाहत आहोत. एक चांगला गोलंदाजाची निशाणी दाखवत असताना ओव्हर पिच चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मिडविकेटला फिल्डर आहे आणि त्याच अनुषंगाने कुठल्या प्रमाणात चूक होत नाहीये. जबरदस्त कॉट बाय फिल्डर आणि दुसरा धक्का लागतो टीम दलेपाडा संघाला. क्षण वाटलं होतं की मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग होईल, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे पहा मिड विकेटला काय स्वतःवरती कंट्रोल दाखवला स्वप्नीलला. कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या हातांची ओंजल बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला त्याने मात्र कैद केला. हो यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु लो फुलटॉस चेंडू पाहतोय आपण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना वेताळपाडा दलेपाडा संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 2 गडी त्याने गमावले आणि धाव फलकावरती 7 धावा आतापर्यंत लावल्या गेल्या. 6 आकड्यावरती 2 फलंदाज गमावले. त्यामध्ये पाहू शकाल प्रथमतः भावेश सध्या आपण पाहतोय ऑन फील्डवरती आहे. त्याच्या सोबतीला हर्षल आलाय, परंतु निशांत 4 धावाचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला आणि त्याच्यानंतर प्रशांत उर्फ छोट्या ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु त्याने एकही धाब्याचं योगदान दिलं नाही. 0वरती तो माघारी परतला. दोन्ही एंड आपण या स्पर्धेमध्ये या गोलंदाजी पाहतोय. प्रोफेशनल लेवल तर क्रिकेट या स्पर्धेमध्ये सध्या आपण पाहत आहोत. स्वर्गीय रामशेठ व वैभव पाटील स्मृती चषक 2025 4 दिवसांचा हा सापेकरांचा 16 मी म्हणेन आणि या स्पर्धेची मात्र पाहिल्या तर वर्षभर आपल्या विभागातील सर्व खेळाडू वाट पाहत असतात, कारण एक दर्जेदार नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. नामांकित स्पर्धामध्ये स्पर्धेचं नाव गणला जातोय आणि आज त्या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. आज बक्षीस समारंभाचा दिवस आहे, या स्पर्धेला निरोप देणारा दिवस आहे आणि आज आपल्याला माहिती पडेल की सायंकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा कोणता संघ जिंकेल. चला, फक्त तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत, परंतु पहिल्या 3 जे षटकं आहेत ते 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन. याच्यानंतर आई गावदेवी स्पर्ट सापे एक विपक्ष शिरेगरपाडा. आपण सुद्धा रेडी राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. हो, पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र भावेशने नाकारला, कारण भावेशला माहिती आहे की इथे आपण जर एखादी विकेट जर गमावली तर मात्र आपला संघ दडपणामध्ये येऊ शकतोय, कारण या ठिकाणी आपल्याला एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि ती पार्टनरशिप मात्र जोडण्यामध्ये हर्षलचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि जरूर इथून मात्र चांगला परफॉर्मन्स त्यांना करावा लागेल. संघ पाहिलं तर थोडंसं दडपणाखाली पाहायला मिळतोय, परंतु जो दडपणाला जुगाडेल तोच खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. इथे मात्र पाहू शकाल खराब चेंडू होता, परंतु ती लेंथ मिस केली फलंदाजाने. जेव्हा जेव्हा तुम्हाला जरूर खराब चेंडू मिळतील, चुकीचे चेंडू मिळतील, त्यांच्यावरती तुम्हाला प्रहार करणं सुद्धा गरजेचं आहे, परंतु तसं काही घडलं नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथे गोलंदाज रोशननं निर्धावाच्या रूपानं हाताळलं. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 7, परंतु कोणावर करेल या स्पर्धे सामन्यामध्ये मात. हो, बॅटची खेळा होती त्या ठिकाणी, परंतु विकेट किपरकडून मात्र थोडीशी मिस्टेक घडली. स्वतः संगणक आहेत त्या ठिकाणी, जरूर लॉस दिला होता, परंतु अशा प्रकारचे कॅचेस पकडणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा जेव्हा हाफ चान्स मिळतात त्या मात्र पूलमध्ये कन्वर्ट
फार महत्त्वाचा असतो, परंतु तसं काही केलं नाही. परंतु फलंदाज हर्षल तिथे मात्र बचावला गेला, त्याला जीवनदान मिळाला, परंतु त्या जीवनदानाचा मात्र त्याला फायदा उचलावा लागेल. तिसरा डॉट चेंडू या षटकामध्ये रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता पावलाचा वापर केला. हो माय गॉड, चेंडूनं अचानक उचली घेतली आणि विकेट किपरनं मात्र योग्य वेळी त्या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त केल्या. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय टीम वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाला. मिस्टर प्रसाद आलाय. सन्माननीय सापेगावची समाजसेवक सीतारामजी पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला केलेला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ आपण दौडू नका. ऑफ साईडला फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर अगदी वाडिश लॉंग ऑफला एक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. कव्हरला एक फिल्डर तैनात आणि शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर आहे. ओ बॅटची कडा पाहतोय आपण. यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सर लॉंग स्टॉपच्या पलीकडे जातोय. हा नशिबाचा चौकार. चांगला चेंडू होता, परंतु कुठेतरी बॅटची वरची कडा लागली आणि त्याचमुळे यष्टीरक्षक मात्र त्या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे मात्र 4 धाबांचा मात्र या ठिकाणी फायदा बोनस मिळाला. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात सुरक्षित जागा निवडली फलंदाज प्रशांतनं आणि मात्र पाहू शकाल बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो त्याच्या बॅटमधून. जबरदस्त प्रतिम स्ट्रोक पाहिला आपण आणि पाहू शकाल ज्या ठिकाणी जो फ्लॅग आहे स्वर्गीय रामशेठ पाटील आणि स्वर्गीय वैभव पाटील त्यांना मात्र चेंडू पूर्णपणे नतमस्तक झाला त्या ठिकाणी. आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न होताना माझे सहकारी समालोचक समीरजी ठाकरे आणि माझे प्रिय मित्र अजय घरात यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 15. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा आल्या होत्या. गोलंदाज भावेशनं 2 सफलता प्राप्त केल्या. दुसऱ्या षटकामध्ये रोशननं सुरुवात चांगली केली होती, परंतु मागील 2 चेंडूवरती त्याच्या विरोधात 2 चौकार पाहिले. त्याने 8 खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज जय हनुमान. दिनकरपाडा संघाच्या माध्यमातून जय ओव्हर द विकेट मारा करेल. ओहो आकोटापत्ता चेंडू होता. बॅटची कडा लागली. शॉर्ट टर्मिनलला फिल्डर होते, परंतु त्याच्याकडून मिस्टेक घडली. चेंडू त्याला वेगाने डीपमध्ये आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू थांबवण्यामध्ये यश आलंय आणि तत्पुरती मात्र फलंदाजाने एकच धाव कंप्लीट केली. असं भावेशला वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल आणि त्याचमुळे त्याने दुहेरीचा प्रयत्न केला नाही. परंतु या ठिकाणी 2 धाबा सहजपणे होऊ शकल्या असत्या, परंतु सिंगलवरती समाधानी. हे दृश्य पहा रिप्लेमध्ये पूर्णपणे जानकी बाजी लगावली. त्या ठिकाणी ड्राईव्ह केलं होतं, परंतु चेंडूला थांबवण्यामध्ये त्याला यश आलं नाही. ओहो कोदून काढण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवली. मिड विकेटचा फिल्डर वेगानं चेंडूवरती झेपावतोय. तो परत पुन्हा एक धाव स्कोअर कार्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या पुढे जात असताना 17 या आकड्यावरती.
चला दोन्ही टीमला विनंती करतोय की नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेरगरपाडा विपक्ष आयोजक संघ तुम्हाला आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स सापे. ओहो, चेंज ऑफ पेस, फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू पाहू शकाल वारिच मिडविकेटला फिल्डर तैनात आणि या स्वप्नीलला आय थिंक दुसरा झेल पकडला या सामन्यामध्ये. जबरदस्त कॅचर आहे आणि या भावेशचा मात्र या ठिकाणी खिलीचा अंत होत असताना कुठलाही फलंदाजाने मात्र तग धरला नाही आहे खेळपट्टीवरती. प्रत्येकाने मात्र मोठमोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्येच मात्र विकेट्स गमावल्या आणि त्याचमुळे पाहतोय की कुठेतरी संत आणि सावध सुरुवात वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाची आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये पाहिलं तर वारंवार बदलाव केला जातोय, परंतु जय हनुमान दिनकरपाडा संघाचा विचार केला तर आत्तापर्यंत गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स केला आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता तो आत्तापर्यंत आपण योग्य म्हणू शकतोय. हो, एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू पडल्या तर अचानक उचली घेतली आणि चेहऱ्याचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचवेळी पंचांचा लेग बायचा इशारा सुद्धा आपल्याकडे दर्शवला जातोय. पंचांची कामगिरी लाजबाब या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. चारही पंचांना अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. पंच गोकुळ पाटील सर, पंच शकील कोटी सर, पंच राकेश शाह सर आणि पंच स्वप्नील पाटील सर. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा आणि तिसरा षटक आपण जर पाहिलं तर समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय. ओहो, फ्लायटेट अगदी एस्टांच्या मधोमध पकडलाय. लेग बिफोरच्या रूपानं अजून एक विकेटचं पतन. पूर्णपणे ऑफ स्टिक मिडल स्टंपला मात्र चेंडू पूर्णपणे धडकत होता. हा दुसरा अँगलला तुम्ही रिप्ले पाहू शकाल आणि त्याचवेळी मी मगाशी उल्लेख केली की पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये लाजबाब पाहिलेली आहे. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आगमन होत असताना सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय प्रकाशजी माळी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा फटका मिस्टाबिंग हवेत भरपूर वेळ आहे. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतात परंतु चौघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झाला आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 2 धाबा पूर्ण केल्या. 4 षटकांचा सामना सध्या आपण पाहतोय, परंतु त्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या डावाचा आपण विचार केला तर 3 षटकं आता मात्र संपन्न झालेली आहेत. परंतु यानंतर प्रत्येक सामना जो आहे तो 3-3 षटकांचा आहे. आयोजकांनी हा निर्णय इथे मात्र घेतलेला आहे कारण आज आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणानं कारण तब्बल 12 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे मी पुढील जो सामना आहे दोन्ही टीमच्या संघटनेकडे विनंती करतो. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. शेरगरपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स सापे. आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ज्या संघाचा संघटक उपस्थित नसेल त्या संघाला धाबांची नाही तर चेंडूंची पॅनल्टी असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. पहिला फलंदाज 6 आकड्यावरती बाद झाला, दुसरा फलंदाज सुद्धा 6 आकड्यावरती बाद झाला, तिसरा 7 वरती, चौथा 17 वरती आणि 5वा 18 वरती. असे फलंदाज मात्र या ठिकाणी वेताळ स्पोर्ट्स दलेपाडा संघाने गमावले आणि धाबातील तर शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये एक्झॅक्टली किती धाबा जोडतील वेताळ स्पोर्ट्स दलेपाडा संघाचे बॅटर्स किमान तुम्हाला 35 पर्यंत जरूर पाहावं लागेल की जेणेकरून तुमचे गोलंदाज इथे फाईट बॅक करू शकतील. आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी आता मात्र खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर रोशन आहे, सूरज आहे. दोघांकडे पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याची जरूर अनुभव आहे, परंतु आता स्लॉग ओव्हरचा षटक सुरू आहे आणि या स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला स्लॉग फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न तुम्हाला करावा लागतील आणि केला आहे. पहिल्या चेंडूवरती रोशननं फटका हवेत केला आहे. डीपमध्ये फिल्डर जरूर आहे, परंतु आज दिनकरपाडा संघाने कॅचिंग खूपच छानपैकी पाहायला मिळेल. जेवढे झेल उडाले तेवढे झेल त्यांनी पकडले आणि इथे मात्र अजून विकेटचं पतन. धक्का लागतोय टीम वेताळपाडा संघाला.
काल स्कायर होता, परंतु कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाही. झेल पकडला. थिंग भावेश होता, ज्या भावेशने पहिला षटक हाताला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या होत्या आणि फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. सातत्याने गोल्डमॅन चेतनजी पाटील हे नेहमीच वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाला मार्गदर्शन करत असतात. ओहो, पुन्हा फटका हवेत खेळलाय. लॉंग ऑन द फिल्डर जवळपास मिडॉन पर्यंत वाटचाल करतोय, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल आणि त्या अनुषंगाने 2 धावा घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला आणि या 2 धावांनी संघ आता मात्र हळूहळू पुढे वाटचाल करतोय. 22 या आकड्यावरती धावा आता मात्र जोडण्यामध्ये त्यांना यश आलंय, परंतु या खेळपट्टीवरती या मैदानावरती या धावा पुरेशा नाहीत. त्यामुळे आता मात्र उर्वरित 4 चेंडू जे आहेत, किमान 2 मोठे फटके 30+, परंतु तुम्हाला जरूर मजल मारावी लागेल. परंतु रोहित अनिकेत काय चांगली गोलंदाजी करतोय. हो, चेंडूवरती लक्ष नाहीये. अंदाधुंदा फटका पाहायला बोलतोय फलंदाज पंकजच्या माध्यमातून आणि त्याचमुळे चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील सध्या आपण पाहतोय पहिला सामना सुरू आहे दिनकरपाडा विपक्ष दलेपाडा. परंतु या 2 पाड्यांमध्ये कुठला पाडा जिंकेल थोडा वेळ जरूर लागेल. पुन्हा चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्याने. पुन्हा लॉंग ऑनचा फिल्डर मिडॉनकडे वाटचाल करतोय. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना मिस्टर पंकज. न्यू बॅटर एंटर होतोय आकाश. आकाश आभाल तर साफसुथरं आहे, परंतु हा आकाश आता मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये एक्झॅक्टली काय करणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि संघ आपण जर पाहिलं तर पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. फक्त 23 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहिले तर 6 विकेट्स गमावले. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर जयनं 5 खर्च केल्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा अनिकेतनं चांगला मारा केला आतापर्यंत. हो, दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मात्र तिथे मिळाली. बुडत्याला काठीचा आधार असंच म्हणू शकतो. या धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाहीये, परंतु दलेपाडा संघासाठी धावा येणं आता गरजेचं आहे, जेणेकरून या पहिल्या सामन्यामध्ये या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ते फाईट बॅक करतील. कुठल्यापाचा चेंडू जरूर होता, परंतु व्यवस्थित पूल मात्र करता आला नाहीये. मिड विकेट आहे डीपमध्ये. दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु शेवटच्या क्षणाला नाकारलं कारण स्ट्राईक हवी होती फलंदाज सूरजला आणि त्याचमुळे एका धाब्यावरती समाधानी तो राहिला. 24 24 धाबा 10 फलक्यावरती. मोठा फटका आय थिंक षटकार आला तर 30, चौकार आला तर 28, परंतु या ठिकाणी पाहू शकाल हो बॅटची कडा होती. तडबंदा फिल्डर बीट झाला आणि चेंडू सरळ त्याला डीप तडब्यान वॉटरलाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. आपण चर्चा 30 षटकार आला तर 30, चौकार आला तर 28 आणि जरूर शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय आणि 10 फलक्यावरती आय थिंक 29 धाबा लागलेल्या आहेत. 30 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी जे हनुमान दिनकरपाडा संघाला मात्र करावा लागेल. त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने पाहायला मिळेल की त्या धावांचा संरक्षण आज वेताल दलेपाडा संघ करेल. तत्पुरते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. टीम आपण पाहू शकाल शेरगरपाडा विपक्ष आयोजक संघ आई गावदेवी स्पोर्ट सापे. आणि या सामन्यासाठी पाहिल्या तर रात्रभर सराव सुरू होता आणि टॉस कव्हर करतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. आदरणीय प्रकाश माळे आणि सीताराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोन्ही टीमला प्रथमतः आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्वर्गीय गीताबाई
सखाराम पाटील टॉसबॉक्समधून सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुण्यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी आता टॉस करतोय. होस्ट वर्सेस गेस्ट, घरच्या मैदानावर आई गावदेवी सापी टीम स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध शेरेकर पाडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. चला, टॉसची माहिती आहे दोन्ही कॅप्टनला. एका बाजूला अनिल दादा पाटील या स्पर्धेचे फोकसमॅन आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती. स्वर्गीय रामशेठ असं कॉल होतं, परंतु अनिल दादा पाटील आलेला आहे. टॉस येथे जिंकलाय टीम सापेनं. टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक्स आपण देत आहोत. स्वर्गीय बाळाराम कुशा धनगर यांच्या स्मरणार्थ कोल्ड्रिंक आपण या ठिकाणी देऊया टॉस विनिंग कॅप्टनला. मान्यवरांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊन मंचावरती विराजमान व्हावं. आतिश सोबत आपण चर्चा करणार आहोत. टॉस जिंकलेला पहिल्यांदा का निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण घेणार आम्ही. का फिल्डिंग करणार आहेस? काय कारण सांग? प्रॅक्टिस नाही, काय नाही. आमचा स्वतःवर सध्या कॉन्फिडन्स नाही. कमीत कमी एक राऊंड तरी मारला पाहिजे घरच्या मैदानावर, तोच प्रयत्न असेल आमचा. आतिश, आवर्जून प्रश्न विचारेन, स्पर्धा कशी आहे यापेक्षा स्पर्धेसाठी किती मेहनत राहिली? मेहनत तर सर्वांनीच केली आहे, तर सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि आदेश तरणे यांचा खूप मोलाचा वाटा आहे यामध्ये, आणि त्याचं तर मनापासून आभार व्यक्त करतो मी. अनिल दादा पाटील यांचं बॅकअप तुम्हाला सुरुवातीपासून आहे, या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय. त्यांच्याविषयी काय सांगशील? दादाबद्दल तर काय सांगायचं, आमच्या घरचाच माणूस आहे. आणि दादा नसता तर ही टुर्नामेंट कधी केलीच नसते आम्ही, आणि आमचा संघ पण नसता. तर दादाचा खूप आम्हाला मोठा पाठिंबा आहे, म्हणून त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळत आहे. क्या बात आहे. शुभेच्छा असतील आतिश तुला. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. घरचा संघ आहे समोर, त्याचा काही दबाव? काय नाही, आम्ही प्रॅक्टिस केलेली नाही तेवढी, पण तरी पण 40 रन मारण्याची क्षमता ठेवू शकतो. रिसेंट डेजमध्ये मागच्या काही टुर्नामेंट्समध्ये कसा परफॉर्मन्स राहिला तुमच्या टीमचा? चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. मग या स्पर्धेमध्ये नजर कोणत्या ट्रॉफीवर आहे? नजर तर पहिलीच आहे कारण या टीमला आम्हाला हरवायचं आहे. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुला देखील. टॉस येथे जिंकलेला आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापेन आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम शेरेकर पाडाला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे. पुन्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत मिस्टर अजय गरज सर. थँक्यू. थैंक यू सो मच समीर ठाकरे एंड योगी पाटिल. स्वर्गीय रामशेठ एंड वैभव स्मृति चषक 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत. खेल की शुरुआत हुई है और पहली ही गेंद पर लगा है करारा झटका विनोद के रूप में. जय हनुमान दिनकर पाड़ा टीम को. आज टूर्नामेंट का अंतिम दिन, सेलिब्रेशंस का दिन है, ये ऐतिहासिक दिन. आज देखना है कि कौन सी टीम इतिहास रचती है. इट्स अ फाइनल डे. विकेट का पतन, ड्राइव किया था गेंद को लेकिन सीधे कवर फील्डर के पास आसान सा कैच थमा बैठे विनोद. मुकाबला जय हनुमान दिनकर पाड़ा और वेताल स्पोर्ट्स दलीपाड़ा के बीच में चलता हुआ, जहां पर दलीपाड़ा टीम ने टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए मात्र 29 रन बनाए हैं 4 ओवर में. 30 रनों की चुनौती. आज का ये पहला मैच है 4-4 ओवर का. इसके बाद सभी मैचेस 3-3 ओवर्स के रहेंगे. नए बल्लेबाज क्रीज पर आए हैं समीर. भावेश नॉन स्ट्राइकर से इन पर निशांत गवाले विकेट ले चुके हैं, और विकेट टेकर ही है. बहुत अच्छी गेंद थी, है फुल लेंथ बिल्कुल जड़ में रखने का प्रयास. इनसाइड एज, इससे पहले कि बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद को उठाया जाता है. 1 रन लेने का अवसर, पहला रन इस पारी का. टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है, लेकिन टूर्नामेंट निश्चित रूप से काफ़ी बड़ा है. अनिल दादा पाटिल और वैभव फैन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे की ये शानदार पेशकश.
शॉट अच्छा है लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए। पॉइंट की दिशा में सिंगल लेने का अवसर जरूर था वहां पर बैट्समैन के पास। अपना खाता खोलते हुए भावेश, दोनों भी ये महत्वपूर्ण खिलाड़ी है, भावेश और समीर। पहला झटका पहली गेंद पर लग चुका है। लो स्कोरिंग मैच है लेकिन लो स्कोरिंग मैचेस भी कई बार काफ़ी रोमांचकारी होते हैं, ऐसा क्रिकेट का खेल है। हालांकि 4 गेंदबाजों को कसी हुई लाइन और लेंथ पर गेंदबाजी करनी होगी उसके लिए। गेंद हवा में लेकिन फील्डर से दूर, मिड विकेट क्षेत्र में सर्कल के अंदर फील्डर जरूर थे, उनके बाई तरफ से खेलने में कामयाब रहे। एक और सिंगल। अच्छी गेंदबाजी करते हुए पावर प्ले के ओवर में निशांत कवाले खासा इंप्रेस कर रहे हैं इस सत्र में। निशांत बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाज। स्कोर इस समय 3 रन बिना किसी नुकसान के। इस बार लो फुल टॉस स्वीप कर दिया है बिल्कुल गैप में, जबरदस्त स्ट्रोक, गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। परिवर्तन करना चाहते थे लेकिन लेंथ में थोड़े से चूक गए यहाँ पर। लो फुल टॉस बनी गेंद और बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर हवा में खेला था लेकिन प्लेसमेंट लाजवाब। ऑर्थोडॉक्स मिड विकेट की दिशा में गैप ढूंढा है और पहली बाउंड्री इस पारी की आती हुई भावेश के बल्ले से। स्कोर बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर। 30 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए जय हनुमान दिनकर पाड़ा टीम। अगला मैच शेरेकर पाड़ा और गावदेवी स्पोर्ट्स सापे के बीच में। हमारे टॉस सेरेमनी के स्पॉन्सर तेजस धनगर साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। विश्वनाथ वडोलकर साहब भी उपस्थित होते हुए उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूँ स्वर्गीय रामशेठ एंड वैभव स्मृति चषक 2025 में। हल्के हाथों से खेला, केवल दिशा दिखाई थी बैकवर्ड पॉइंट की तरफ और एक और सिंगल यहाँ पर प्राप्त करते हुए बल्लेबाज। अच्छा क्रिकेट चल रहा है। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर जय हनुमान दिनकर पाड़ा। सम्माननीय सुरेश पाटिल साहब और सीताराम पाटिल साहब भी उपस्थित होते हुए मॉर्निंग सत्र में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। माननीय श्री तुकाराम पाटिल साहब भी उपस्थित होते हुए उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। आज इस टूर्नामेंट के जरिए हम देखें तो स्वर्गीय रामशेठ पाटिल और स्वर्गीय वैभव तुकाराम पाटिल, इनको भावपूर्ण श्रद्धांजलि दी जा रही है। उनकी यादों को ताज़ा रखने के लिए इस टूर्नामेंट का आयोजन। तीन ओवर का खेल बाकी है, यानी कि 18 गेंदें जीतने के लिए अभी भी 22 रन चाहिए। मैच को जीवित तो रखा है पहले ओवर में गेंदबाज ने, क्योंकि छोटे स्कोर पर हम देखते हैं कि पहले ओवर में जब अधिक रन्स बनते हैं तो फिर मैच एक तरफा हो जाता है, लेकिन अभी भी इस मैच में रोचकता जरूर है। यदि एक और किफ़ायती ओवर आता है तो यहाँ पर मैच काफ़ी रोमांचकारी स्थिति में देखने को मिल सकता है। नया ओवर लेकर गेंदबाज नीलेश। नीलेश की पहली गेंद, ओहो बहुत ही कमज़ोर गेंद। हालांकि स्विच इट करने का प्रयास ठीक तरह से खेल नहीं पाए थे, वहां पर टाइमिंग नहीं देखने को मिली। शॉर्ट थर्ड मैन पर इससे पहले कि फील्ड करेंगे फील्डर, 1 रन। हल्का सा मिसफील्ड भी हुआ था, लेकिन ये खराब गेंद थी, इसका पूरा फायदा नहीं उठा पाए हैं बल्लेबाज। आसानी से चौका प्राप्त किया जा सकता था, पहले ही सोच लिया था कि स्विच इट करना है। काफ़ी धीमी गति से आई थी गेंद। ये आप देख सकते हो भावेश पाटिल के ये सपूत है और इनका नाम वैभव ही रखा गया है। वैभव जो कि हमारे बीच में नहीं है, भावेश पाटिल के भाई। कोरोना काल में उनका निधन हुआ और बहुत बड़ा वो झटका था, एक ऐसी हानि जो जिसकी भरपाई नहीं हो सकती है। और भावेश, उन्होंने अपने लड़के का नाम भी अपने भाई के, बड़े भाई के नाम पर ही रखा है, वैभव। एक और बढ़िया गेंद,
मैच में रोमांच यहाँ पर जरूर पैदा हो रहा है। हालांकि एक वाइड गेंद की है, लेकिन अभी तक 2 गेंदों पर सिर्फ 2 ही रन खर्च किए हैं नीलेश ने। लक्ष्य मात्र 30 रनों का है। स्कोर इस समय 10 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। जय हनुमान दिनकर पाड़ा बनाम वेताल स्पोर्ट्स दलीपाड़ा। आज का ये पहला मैच। नीलेश एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट, और इस बार स्टंप्स की तरफ रखने का प्रयास, अपील वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं, शायद बल्ला लगा है। जी हाँ, बैट और गेंद के बीच में संपर्क हुआ था, नहीं तो ये आउट हो सकते थे। सिंगल इस गेंद पर। रन्स बनाने के लिए संघर्ष तो करना पड़ रहा है जय हनुमान दिनकर पाड़ा टीम के बल्लेबाजों को भी। भावेश और समीर जैसे 2 अच्छे बल्लेबाज इस समय क्रीज पर। स्ट्राइक इस समय भावेश के पास। जय हनुमान दिनकर पाड़ा टीम भी एक ऐसी टीम है जो किसी भी टीम को परास्त करने की हैसियत रखती है, और पीटीसी में जब भी ये टीम खेलने के लिए आती है तो निश्चित रूप से प्रभावित जरूर करती है। दलीपाड़ा टीम ने भी कमर कस ली है। इस बार हुक करना चाहते थे, शफल करते हुए खेलने की कोशिश, पूरी तरह से चूक गए, और हर एक गुजरती हुई गेंद, डॉट गेंद खासतौर पर, खासा दबाव बना रही है बल्लेबाजों पर। स्कोर रुका हुआ है 11 पर, और 19 रनों की जरूरत है। 14 गेंदों का खेल शेष। 14 गेंदों में 19 रन चाहिए दिनकर पाड़ा टीम को मैच जीतने के लिए। खेल में कश्मकश बढ़ती हुई, गेंद और बल्ले के बीच का ये घमासान। इस बार फुल टॉस है, स्विंग कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग की दिशा में। पहले बाउंस पर गेंद फील्डर के ऊपर से निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। माननीय श्री पंडित पाटिल साहब का शुभ आगमन हुआ है मंच पर, आपका हार्दिक स्वागत है। पहले ओवर में भी इसी तरह की एक गलती हुई थी निशान द्वारा, उन्होंने भी एक फुल टॉस गेंद की थी, वहां पर चौका मिला था, और अब की बार भी 4 रन प्राप्त किए हैं भावेश ने। और एक और बढ़िया शॉट स्वीप किया है, लेकिन इस बार सीधे फील्डर के पास डीप स्क्वायर लेग पर। अच्छा क्षेत्र रक्षण, 1 ही रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर। इसके साथ ही दूसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ। 2 ओवर्स में और 14 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए जय हनुमान दिनकर पाड़ा टीम को। ठीक 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं। फिलहाल जो करंट रन रेट है वो 8 रन प्रति ओवर का है। 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। आज कुल मिलाकर 12 मैचेस होने वाले हैं, जिसमें 2 सेमीफाइनल्स शाम की सत्र में आपको देखने को मिलेंगे, और आखिर में ग्रैंड फिनाले। आज पीटीसी की टीमें आपको यहाँ पर एक्शन में नजर आएंगी। कल पीटीसी के बाहर की टीमें खेली थी, और उसमें आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ए टीम ने क्या कमाल का खेल पेश किया। अकलूली टीम का प्रदर्शन भी लाजवाब था, लेकिन क्वार्टर फाइनल मुकाबले में 62 रनों का लक्ष्य होने के बावजूद भी उस मैच को जीतने में कामयाब रही आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली ए। हाई स्कोरिंग क्वार्टर फाइनल मुकाबला और काफ़ी रोमांचक मैच रहा था। लेकिन ये मैच यदि इसकी हम बात करें तो ये काफ़ी लो स्कोरिंग है, लेकिन इसमें भी काफ़ी रोचकता है। कल योगी पाटिल अकलोली के योगेश, उन्होंने 48 रनों की पारी खेली थी 17 गेंदों में, लेकिन जवाब दिया था हर्षल पाटिल ने 9 गेंदों पर 30 रनों की मैच जिताऊ पारी खेलकर। और हर्षल पाटिल ने हर मैच में अच्छी बल्लेबाजी की कल। इसे बीच ने ओवर की शुरुआत हुक कर दिया है, शॉर्ट फाइन लेग के बगल में से खेला है, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। बहुत अच्छी पोजीशन में आकर हुक किया और गेंद को निकाला बाउंड्री के बाहर भावेश ने। अच्छी बल्लेबाजी करते हुए भावेश, उनका ये तीसरा चौका। टीम का स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 20 पर। अब 10 रन चाहिए, 11 गेंदें शेष। फिर से उसी दिशा में खेला है और फिर से वही नतीजा, एक और चौका। लगातार 2 बाउंड्रीज इस तीसरे ओवर की शुरुआत में।
पहला चौका भी उसी दिशा से लगभग, हालांकि थोड़ा फाइन खेला था, ये थोड़ा सा स्क्वेयर खेला था, लेकिन खाली क्षेत्र में लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। स्थिति काफी मजबूत होती हुई अब जय हनुमान दिनकर पाड़ा टीम की। केवल 7 रन चाहिए, बल्कि 6 रन चाहिए। 10 गेंदे 6 रन। मनीष ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है, हल्के हाथों से खेलते हुए। सेंसिबल बैटिंग, गेंद के मेरिट पर बल्लेबाजी करते हुए भावेश। और भावेश हमेशा एक अच्छे खिलाड़ी रहे, इस टीम के लिए महत्वपूर्ण ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं। मैच को लेकर चलते हैं, मैच की सिचुएशन के अनुसार बैटिंग करना पसंद करते हैं भावेश। स्कोर इस समय 25 रन, अब केवल 5 रन और चाहिए। और अब की बार समीर की पड़ी है मार, शानदार स्वीप शॉट, 4 रन। ओवर में स्कोर्स बराबर होते हुए इस चौके की बदौलत दोनों भी टीमों की अब केवल औपचारिकताएं शेष है। मात्र 1 रन दूर है जीत से जय हनुमान दिनकर पाड़ा टीम। चिपकिया हवा में गेंद, मिड ऑफ के खिलाड़ी पीछे जाते हुए और लपक लिया है कैच। आउटस्टैंडिंग कैच, एक हाथ का कमाल और बैट्समैन आउट। क्रिकेट संघ एक नंबर, गावाचा क्रिकेट संघ एक नंबर, क्रिकेट संघ एक नंबर, गावाचा क्रिकेट संघ एक नंबर। इनफील्ड को क्लियर करने का प्रयास था, लेकिन फील्डर को क्लियर नहीं कर पाए और बहुत ही दर्शनीय कैच वहां पर सूरज द्वारा एक ही हाथ से गेंद को कैच किया था उन्होंने। समीर आउट हो चुके हैं, नए बैट्समैन क्रीज पर आते ही गेंद को हवा में खेल दिया है। फील्डर वहां पर भी मौजूद है डीप स्क्वायर लेग पर, लेकिन इस दफा कैच ड्रॉप और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ। मैच को जीत लिया है जय हनुमान दिनकर पाड़ा टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय हनुमान दिनकर पाड़ा एंड हार्ड लक वेताल स्पोर्ट्स दलीपाड़ा।